तर ठाकरे बंधूंच्या या एकत्रित मोर्चावर आमदार रोहित पवारांनी देखील ट्विट केलेलं आहे। मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र हा आनंदाचा क्षण असल्याचं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चावर रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे। मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येताय हा आनंदाचा क्षण असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे। तर आता 5 जुलैला राज ठाकरे यांच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, ठाकरे बंधू हिंदी भाषा सक्ती विरोधात एकत्र मोर्चा काढणार आहे आणि यावरतीच आता आमदार रोहित पवारांनी हे ट्विट केलंय। काय अधिक तपशील? अंकिता, मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंदही क्षण आहे, अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते आमदार रोहित पवारांनी केलेलं आहे। आणि जी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे त्या चर्चेला आता राजकीय प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणामध्ये मिळू लागलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। कारण का मुंबई असेल, पुणे असेल आणि महाराष्ट्रातील इतर भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची हीच इच्छा आहे की हे दोन्ही भाऊ जे आहेत ते आगामी काळामध्ये एकत्रित यावेत। आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होत आहेत, यासाठी त्यांनी एकत्रितपणे लढावे अशा प्रकारची इच्छा अनेकांकडून बोलली जाते। आणि हिंदी भाषा सक्ती केल्यानंतर एक मुद्दा जो आहे तो मराठीसाठी या दोन्ही ठाकरे बंधूंना मिळालेला आहे आणि यासाठी मोठं आंदोलन जे आहे ते येत्या 5 तारखेला मनसेकडून आयोजित केले आणि या आंदोलनाला ठाकरेंनी देखील, उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलेला आहे। ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आणि यामुळे राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। आमदार रोहित पवारांचं हे ट्विट काही वेळापूर्वी त्यांनी केलेलं आहे आणि जर का हे दोन्ही भाऊ एकत्र येत असतील, मराठी मनांसाठी हा आनंदायी क्षण असेल अशा प्रकारचं मत जे आहे ते रोहित पवारांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलेलं पाहायला मिळते। संजय राऊतांचं ट्विट देखील आजचं सकारात्मक आहे। त्यामुळे या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये एकत्र येण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। राजकीय पावलं जी आहेत ती पडायला सुरुवात झालेली आहे। अंतर्गत चर्चा, अंतर्गत बैठका ज्या आहेत त्या दोघांनी एकत्र येण्यासाठी विविध पातळीवरती घेतल्या जात असल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे आता नेमकं या मराठीच्या मुद्द्यावरती, हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आधीच रोष निर्माण झाला असताना हे दोघं बंधू एकत्रित येत आहेत का आणि या आंदोलनामध्ये या दोघांचे चेहरे महाराष्ट्राला एकत्रितपणे पुन्हा एकदा पाहायला मिळणार का, हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असेल। अंकिता, निश्चित रोहनच्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा होत्या। आता हिंदी भाषा सक्ती विरोधात या मोर्चामध्ये हे ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळतील। कुठेतरी आगामी निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची ही नांदी असू शकते का? अगदी बरोबर आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीच्या नंतर उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंच्या पक्षाला, दोन्ही पक्षाला एक बूस्टरची जी आहे ती गरज होती। कारण का कार्यकर्त्यांमध्ये जर का नवी ऊर्जा भरायची असेल आगामी निवडणुकींसाठी तर वेगळी रणनीती काहीतरी आखली पाहिजे। या दृष्टीने दोघांकडून देखील पावले जी आहेत ती उचलली जात होती आणि त्यानंतर दोघांनी एकत्रित येण्याचा मुद्दा आला आणि कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो यामुळे एक जोश जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळत होता। अगदी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी आहे ती सकारात्मक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली। तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांचं आपल्याशी संपर्क तुटलेला आहे। मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चावर आता रोहित पवारांनी देखील ट्विट केलंय। राज्य सरकारनं नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आणि त्या विरोधात राज्यातील शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याचं दिसून आलं। मनसेनं या विरोधात अनेक निदर्शनं देखील केली। राज्यभरातल्या प्रमुख शहरांमध्ये ही निदर्शनं करण्यात आली। आता याच महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार असं दिसून येते। तर रोहित पवारांचं आपण हे ट्विट पाहतोय। मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील, मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण असेल। मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्र द्रोहांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, यात कुठलीही शंका नाही। त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमतं घ्यावं लागेल।
त्यामुळे आता याच दोन्ही बंधूंच्या एकत्र मोर्चावरती राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहायला मिळते. एकंदरीतच आता ठाकरे बंधूंचा हा मोर्चाची पुढची दिशा कशी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच संदर्भात आपल्यासोबत आता आपले प्रतिनिधी रोहन कदम हे जोडले गेलेले आहेत. रोहन, ज्या पद्धतीनं आपण म्हणत होतो की ही कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युतीची नांदी आहे का? अंकिता, अगदी बरोबर आहे. खरं तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती या दोघांचं एकत्र येणं अतिशय महत्वाचं जे आहे ते राजकीय दृष्ट्या दोघांच्या फायद्यासाठी असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक राजकीय विश्लेषकांकडून देखील अशा प्रकारचं मत जे आहे ते वेळोवेळी व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय. कारण का मराठीच्या मुद्द्यावरती हे दोघं जण एकत्र आले तर केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रामध्ये देखील या दोघांना फायदा होऊ शकतो. कारण मागील कित्येक वर्षापासून राज ठाकरेंना जे आहे ते अपेक्षित असं यश कुठल्याच निवडणुकीमध्ये मिळालेलं नाहीये. उद्धव ठाकरेंना जरी तुलनेने काही निवडणुकांमध्ये यश मिळालं असलं तरी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव जो आहे तो उद्धव ठाकरेंना भोगावा लागलेला आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेक कार्यकर्ते आमदार जे आहेत ते त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. अशा वेळी जर का राज ठाकरेंना सोबत घेतलं तर निश्चितचपणाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देखील फायदा होऊ शकतो. राज ठाकरेंच्या मनसेला देखील फायदा होऊ शकतो. आगामी काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या दृष्टीने देखील दोघांनी रणनीती आखायला वेळोवेळी सुरुवात केलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये हे दोघे जण जर एकत्र आले तर निश्चितचपणाने कार्यकर्त्यांना एक नवा बुस्टर मिळेल आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना काही बडे नेते सोडून जातानाची मालिका मागील काही दिवसांपासून सुरू झालेली आहे. राज ठाकरेंच्या बाबतीत देखील तसंच काहीच्या प्रमाणामध्ये घडताना पाहायला मिळतंय. तर ते कुठेतरी थांबू शकतं. नवचैतन्य जे आहे, नवी संजीवनी जी आहे ती कदाचित दोघांच्या पक्षाला जी आहे ती या दोघांच्या एकत्र येण्यामुळे मिळू शकते. अशा प्रकारची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली गेलेली आहे आणि त्यामुळेच या दोघाही भावांनी जे आहे ते एकत्र येण्यासाठी पावले जे आहेत ती पुढे टाकलेली पाहायला मिळत आहेत. निश्चितच पराण्यामध्ये दोघांमध्ये वैयक्तिक दुरावा काही वर्षांपूर्वी होता. अजून देखील काही महिन्यांपूर्वी हा दुरावा पाहायला मिळत होता. त्याबद्दलचं वेळोवेळी मत जे आहे ते या दोघांनी देखील व्यक्त जे आहे ते केलेलं पाहायला मिळालं होतं. परंतु सध्याच्या घडीला या दोघांनी जर का एकत्रित आलं तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोघांना देखील फायदा होऊ शकतो. मराठी माणसांची मतं जी आहेत ती मुंबईमध्ये या दोघांकडे वळली जाऊ शकतात. या दृष्टीने कदाचित या सगळ्याची सकारात्मक पावलं जी आहेत ती सगळ्या नेत्यांकडून उचलली जात आहेत आणि यासाठी आग्रही उद्धव ठाकरे, राज ठाकरे तर आहेतच, परंतु त्यांच्यासोबतचे जे पहिल्या फळीतले नेते आहेत त्या पहिल्या फळीतल्या नेत्यांकडून सातत्याने जोरदार चर्चा जी आहे ती या बाबतीत चालू आहेत. अनेक ठिकाणी या दोघांच्या पक्षाचे पहिल्या फळीतले नेते जे आहेत त्यांच्या बैठका पार पडल्याची माहिती जी आहे ती देखील वेळोवेळी मिळत होती. त्यामुळे अशा पद्धतीने जर का हे दोघंही जण एकत्रित आले तर निश्चितचपणे या दोघांना देखील फायदा जो आहे तो आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो. जो राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे हिंदी भाषा सक्ती करण्याचा तिसरी भाषा म्हणून, तर तो एक मुद्दा जो आहे तो या दोघांसाठी आता चांगला मिळालेला पाहायला मिळतोय. त्यामुळेच 5 तारखेला राज ठाकरेंनी जे आहे ते आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाला उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण दिल्याची माहिती मिळते. उद्धव ठाकरे देखील यामध्ये निमंत्रण स्वीकारून सहभागी होऊ शकतात आणि महाराष्ट्राला हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते कित्येक वर्षानंतर साधारणतः दशकांनंतर आपल्याला जे आहे ते एकत्रित पाहायला मिळू शकतात. राजकीय पटलावर ते एकत्र पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आगामी काळामध्ये राजकीय गणित जी आहेत ती यामुळे बदलली जाऊ शकतात आणि रोहित पवारांचं ट्विट आज सकारात्मक दाखवतंय. जर का राज ठाकरे शिवसेनेसोबत आले, ठाकरे सोबत आले तर कदाचित महाविकास आघाडीमध्ये देखील राज ठाकरेंचं जे आहे ते स्वागत केलं जाऊ शकतं. अशा प्रकारची शक्यता जी आहे ती या राजकीय समीकरणातून पाहायला मिळत आहेत. निश्चित रोहन, त्यामुळे एकंदरीतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं कशी बदलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास खूप धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.